तर अभिषेकासाठी ही पिशवीमध्ये घेणार आहे. हे फुले आणि हार आहेत. नंतर ह्या तुपाच्या आणि तेलाच्या वाती, खालच्या ह्याच्या तुपाच्या आणि वरती तेलाच्या वाती इथं. हा आहे दवना, हा पण लागतो. नंतर हा आहे भस्म, त्याच्यानंतर साखर प्रसादासाठी, 5 फळे, हा आहे नैवेद्य. ह्याच्यामध्ये मी पुरणपोळीचं नैवेद्य बनवलेला आहे. तर भजे, कुरडे, पापड, आमटी आणि भात आणि पोळ्या आणि नैवेद्य असं ह्या डब्यामध्ये भरलेलं आहे. आणि याच्यामध्ये पान, सुपारी, खारीक, खोबरं, हळदी, कुंकू, गुलाल, बुक्का आणि तांदूळ, नंतर म्हणजे असं हे भरले. हळकुंड, सुपारी, हे सगळं भरून ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि आता गावाकडे सासूआई दूध आणि दही ह्या वस्तू आणि ताट, तांब्या हे सगळं जे लागणार आहे ते तिथं घेऊन येणार आहे. तर आपण मंदिरापाशी गेल्यानंतर पण आपण हा अजून एक व्हिडिओ घेऊ आणि मी तुम्हाला दाखवते. तर बघा, हिंदवीची इकडं घरी जायची तयारी चालू आहे गावाकडे. तर तिने पर्स अडकून आत्ताच बसली आणि तिचे कपडे मी गावाकडे गेल्यानंतर चेंज करते. तोपर्यंत तिला ह्याच कपड्यावरती मी घरी नेणार आहे. आणि बस्कर पण घेऊन जायचे तिथूनच, कारण त्या पण वजन किती आणणार, कारण घर आणि मंदिर खूप लांब आहे आमचं. तर चालते मग, आता काही विषय नाही आहे. आता डायरेक्ट मंदिरापाशी जायचं आणि मग नंतर बोलू आपण. हिंदवी, तुला काय बोलायचं आहे का? बोल मग. आमच्या देवाच्या मंदिरात जायला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्याकडे या. तू ओवीकडे या. तर चालतं मग. बघा आता मी सगळं घर पण एकदम स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि हे बघा स्वराज, इथे आहेत स्वामी. स्वराज, काय करतोस? काय नाही, फुलं बघत होतो. ब्रह्मकमळाचे किती केवढी कळी उमलली. होय ना? अजून नाही उमलल्यानंतर आपण सगळ्यांना दाखवू आपल्या ब्रह्मकमळाच्या झाडाची कळी. तर काय करायचंय मग? आज कुठं चाललोय आपण? आज आपण गावाकडे चाललोय. तिकडं अभिषेक आहे, अभिषेक. बघा, लगेच हिंदवी पण येऊन उभा राहिली इथे. कशी छान छान पर्स अडकवली तिने. तिला लय आवडतात पर्स अडकवायला. तर चालते मग, माझे कपडे हे सगळं आवरलंय आणि आता आम्ही निघालो आहोत घरी जाण्यासाठी. तर मी किचनवरचा थोडासा पसारा आवरते, राहिलेला आहे तो, आणि हे पिशवी बॅगमध्ये भरून घेते. करू का चला? तर बघा, आता मी ह्या पिशवीमध्ये हे ठेवून देते, कारण गाडीला अडकायचं म्हणल्यावर. आणि ह्या पिशवीमध्ये सगळं बसते. आता मी इथं एका साईडला डब्बा पण ठेवते आणि डब्याच्या वरती काय झालं, डब्याच्या वरती मी आमटीचा डब्बा ठेवला आहे. त्याच्यामुळे त्याला कॅरी बॅगची पिशवी लावली, कारण बाकीकडं ते असं पातळ असल्यामुळे सांडू नये म्हणून. तुपाचं हे सगळं ह्याच्यामध्ये पिशवीमध्ये ठेवते. बघा आता, आणि बस करतो हिंदवी सरपाजू. झाली आता ही पिशवी तयार. आज आहे श्रावणाचा 3रा सोमवार. आज सगळ्यांना उपवास आहे घरी. आता मी चहा घेते, नंतर भेटू आपण.